या मास्टर क्लासमध्ये सर आपण जे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं की बाबा पैशाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. तुम्ही पर्सेंटेज सांगितलं 55, 10, 10, 10, 5. हे पर्सेंटेज आम्हाला कधीच मला स्वतःला तर कळलं नव्हतं. मी नुसतं व्यवसाय करत गेलो, कर्ज काढत गेलो, पैसे भरत गेलो आणि आज मी शून्य बॅलन्स मध्ये आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. अ, पहिले तर मी थँक्यू तुमचेही बोलतो आणि माझ्या वाईफचे पण. कारण तिच्यामुळे आता तसं तर मी फायनान्शियल फिट नाहीच आहे आणि प्रत्येक वेळेस हेच वाटतं की झालं या वर्षी होऊन जाईल, पुढच्या वर्षी होऊन जाईल, पण आज बरेच वर्ष झाले नाहीच झालोय. तिला कुठेतरी वाटलं म्हणून तिने हा वेबिनार माझ्यासाठी शोधून काढला आणि तो जॉईन झाला आणि तुम्ही खूप चांगल्या याने तो समजवला. खूप चांगला आणि मनापेक्षा तरी ते खूप इझी आणि तो समजवला. बोलायचं हेच होतं की कसं की सॅलरी म्हणजे एक्झाम्पल द्यायला गेलं तर ₹100 कमवतो, पण महिन्याचे खर्च बघितले तर ₹120 होतात. तर मला तरी वाटतं की या तुमच्या या वेबिनार थ्रू किंवा पुढे जे गायडन्स भेटेल, तर हे जे कन्व्हर्जन आहे ते उलटं व्हायला पाहिजे किंवा म्हणजे याच्यात तुम्ही निघालं पाहिजे लवकरात लवकर. थँक्यू. आणि बोला असं. थँक्यू. पहिला तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या वाईफला पहिला थँक्यू बोला. नाही बोलले येस. की ते पण सोबतच आहे. हो. येस. आणि काय अजून स्पेसिफिक या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला काय आवडलं जे तुम्हाला मदत केलं? नाही खरंच हे झालंय की आता 2 तास जसं तुम्ही बोलला, पहिले तर हेच वाटलं की अरे यार नाही होणार. पण जे तुम्ही जे अडकून ठेवलं किंवा तेच थांबून ठेवलं ना 2 तास, तर तेच एक मोठी गोष्ट आहे की मला असं बसवलं त्यांनी. आज पण तर असं नव्हतं बसलो मी एवढा वेळ. तर ते खूप चांगलं वाटलं कारण इझी इझी होतं. सगळ्या गोष्टी खूप इझी होत्या, समजत गेल्या, इंटरेस्ट येत गेला. ते एक चांगलं वाटलं या वेबिनारमध्ये असं आहे.